लातूर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा लातूर दिनांक 21 एप्रिल 2026 राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा लातूर शासनाविरोधात तीव्र नाराजी. लातूर जिल्ह्यातील 35,000 कर्मचारी बेमुदत संपात सहभागी. लातूर जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आता थेट संघर्षाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला असून 21 एप्रिल म्हणजेच आजपासूनच बेमुदत संपाची प्रशासकीय इमारत येथून त्याची सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सुमारे 35,000 कर्मचारी शिक्षक गेल्या 15 महिन्यांपासून शासनाच्या कारभारावर नाराज आहेत. प्रलंबित मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप हे कर्मचारी करत आहेत. गेल्या वर्षभरात विविध संघटनांनी 7व्या आंदोलन करूनही शासनाने ठोस भूमिका घेतली नसल्याने अखेर संपाचा निर्णय घेतल्याचे लातूर समन्वय समितीचे अध्यक्ष बी गायकवाड आणि निमंत्रक संजय कलशेट्टी यांनी सांगितलं आहे. कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत स्पष्ट नियम जाहीर करणे, 1 मार्च 2024 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन देणे अथवा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार यांनी रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. आज महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने विविध मागण्यासंदर्भात बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे. महसूल विभाग हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा हा मुख्य घटक असल्यामुळे आम्ही महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आज या ठिकाणी बेमुदत संपामध्ये सहभागी होत आहोत. याबाबतचे निवेदन उदगीर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी माननीय सुजानजी शिंदे साहेब यांना देण्यात आलेलं आहे. तरी आमची मुख्य मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने जुनी पेन्शन योजना ही आम्हाला लागू करण्यात यावी, सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करण्यात यावे आणि हॉस्पिटलमध्ये जे कर्मचारी आहेत, निमशासकीय कर्मचारी आहेत, ऑपरेटर आहेत, यांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. विभागीय महसूल परीक्षेद्वारे ज्या पद्धतीने आपल्याला पोलीस विभागामध्ये होमगार्ड यांना विभागीय परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक होता येते, त्या पद्धतीने आम्हालाही महसूल सहाय्यक असतील किंवा कर्मचारी असतील यांना विभागीय सेवेमार्फत त्यांना नायब तहसीलदार मध्ये आमची नियुक्ती करण्यात यावी. अशा अनेक प्रलंबित मागण्या आहेत ज्या की वेळोवेळी शासनाने आमच्या या मागण्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन मंजूर करतो म्हणून आम्हाला लेखी आश्वासन दिलेले आहेत. परंतु अद्याप त्याबाबतचे शासन निर्णय निर्गमित केलेले नसल्यामुळे आम्ही हा संप पुकारलेला आहे. तरी आम्हाला या संपाद्वारे शासनास विनंती करीत आहोत की आमचा संप हा आमच्या मागण्या मान्य करून आमचा मागे घेण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, एवढी मी या ठिकाणी महसूल कर्मचारी संघटनेतर्फे तसेच मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे शासनाला विनंती करीत आहे. मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार. कालपासनं मराठवाड्यामध्ये 6,620,000 कर्मचारी हे संपावर गेलेत. महाराष्ट्र सरकारनं संपावर जाण्याअगोदर त्यांचा प्रश्न मिटवायला पाहिजे होता. त्यांनी अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या, निवेदन दिली, मात्र सरकारने त्याच्या गांभीर्याने विचार केला नसल्यामुळे कर्मचारी कालपासून संपावर गेलेत. मात्र संपाचा परिणाम आज अत्यंत छोट्या नागरिकांवर होत आहे. अनेक नागरिक आपल्या कामासाठी प्रत्येक विभागाला येतात, मात्र कालपासून संप असल्यामुळे नागरिक वापस जात आहेत. तर तिकटाचे पैसे द्यावे लागतात, छोटी कामं असतात. म्हणून सरकारला माझी विनंती आहे, हा संप तात्काळ मिटवण्यात यावा. कर्मचाऱ्याचा संप तात्काळ मिटवण्यात यावा. बेमुदत संप राहिला तर नागरिकाला त्रास झाला तर बहुजन विकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण नागरिकाच्या पैशातून कर्मचाऱ्याचे पगार जाते, नागरिकाच्या महसूलमधून शासन चालतं, नागरिकाच्या विविध पैशातून सरकार चालतं. म्हणून सरकारला विनंती आहे, विनाकारण नागरिकाला त्रास होता कामा नये. कर्मचारी आणि सरकारमध्ये जे काही असेल ते असेल, मात्र याचा त्रास निष्पाप नागरिकाला होता कामा नये. म्हणून बहुजन विकास अभियान हे संप जर तात्काळ नाही मिटला तर बहुजन विकास अभियान सरकारला जाहीर करण्यासाठी नागरिकाची गैरसोय करू नका म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि मी ते कर्मचाऱ्यांना सांगतो, कर्मचारी संघटनेला त्यांना देखील सांगतो, प्रत्येक जणांना बाबासाहेबांना अधिकार दिलाय आंदोलन करण्याचा, न्याय मागण्याचा, आपली भूमिका मांडण्याचा. मात्र त्यांनी देखील एक पाऊल मागे घेऊन संप न करता सनदशीर मार्गाने आपण आंदोलन चालू ठेवून नागरिकाला त्रास होणार नाही ही दक्षता त्यांनी घ्यावी.
ही देखील त्यांना कळकळीची विनंती करतो. जय हिंद.